आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे। पुरुष पोलीस अधिकारीही वारंवार अत्याचाराबाबत विचारत होते। स्वारगेटमधल्या पीडितेचे गंभीर आरोप। केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी। मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला युवा सेनेकडून आव्हान। अर्थसंकल्प मनमानी पद्धतीने मंजूर केल्याचा आरोप। ठराव रद्द करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेची हायकोर्टात धाव। आज सुनावणी। काश्मीरला आता थेट रेल्वेने जाता येणार। कटरा इथून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेला मोदी हिरवा कंदील दाखवणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह उपस्थित राहणार। मुंबई मडगाव आणि मडगाव मंगळूर वंदे भारत एक्सप्रेसच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू। कोकणवासियांच्या हक्काची वंदे भारत दक्षिणेच्या अंगणामध्ये उभी करण्याचा घाट। कोकणवासियांमध्ये प्रचंड अस्वस्थता। महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्ती योजनांचे 19,033 अर्ज प्रलंबित। तातडीनं अर्ज निकाली काढण्याचे तंत्रशिक्षण विभागाचे संस्थांना निर्देश। उन्हाळी सुट्टीमध्ये एसटीच्या जादा बस 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचं नियोजन। सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असणार। आयएम मुंबईमध्ये प्रवेशासाठी एमबीए इच्छुकांची झुंबड। 540 जागांसाठी आले तब्बल 5,59,000 अर्ज। कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचेही अर्ज। आरटी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये एकूण 353 विद्यार्थ्यांना प्रवेश। 261 जणांचे प्रवेश निश्चित। 255 खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी 2,531 जागा। वाघांची शिकार थांबवण्यासाठी राज्याच्या वन विभागाकडे पुरेशी गुप्तचर यंत्रणा नाही। न्यायालयीन मित्राचा उच्च न्यायालयामध्ये दावा। वाघांचा रस्ता अडवल्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली जनहित याचिका।